केंद्राच्या PM ई बस योजनेतून कोल्हापूरला 100 ई बसेस, वातानुकूलित पर्यावरणपूरक बसेसमुळे सार्वजनिक वाहतुकीला नवी गती, KMTची आर्थिक घडी सुधारेल, खासदार धनंजय महाडिक यांचा विश्वास। केंद्र शासनाच्या PM ई बस सेवा योजनेअंतर्गत कोल्हापूर महानगर परिवहनला मंजूर झालेल्या 100 वातानुकूलित आणि पर्यावरणपूरक ई बसेसमुळे शहराच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला मोठी बळकटी मिळणार असून KMTची आर्थिक घडीही सुधारेल असा विश्वास खासदार धनंजय महाडिक यांनी व्यक्त केला आहे। KMTच्या कार्यशाळेला भेट देऊन त्यांनी पहिल्या टप्प्यात दाखल झालेल्या 10 ई बसेसची पाहणी केली। प्रवाशांना दर्जेदार आणि आधुनिक सार्वजनिक वाहतूक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करण्यात आला होता। त्याला यश मिळून कोल्हापूर शहरासाठी 100 ई बसेस मंजूर झाल्या आहेत। त्यापैकी पहिल्या 10 बसेस कोल्हापुरात दाखल झाल्या असून उर्वरित सर्व बसेस ऑगस्ट महिन्यात शहरात दाखल होणार असल्याची माहिती खासदार महाडिक यांनी दिली आहे। यावेळी महापौर रूपाराणी निकम, महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड, स्थायी समिती सभापती विशाल शिराळे, परिवहन समिती सभापती सत्यजित जाधव, भाजपचे जिल्हाध्यक्ष विजय जाधव, महेश जाधव, राहुल चिकोळे तसेच उपायुक्त परितोष कंकाळ उपस्थित होते। खासदार महाडिक यांनी KMTच्या बुद्ध गार्डन येथील चार्जिंग स्टेशन, डेपो आणि कार्यालयाची पाहणी केली। ई बसेस चालकांसाठी सुसज्ज विश्रांतीगृह उभारण्याच्या सूचनाही त्यांनी प्रशासनाला दिल्या। तसेच केंद्र शासनाच्या निधीतून उभारण्यात आलेल्या पायाभूत सुविधांची माहिती घेतल्यानंतर त्यांनी पदाधिकारी आणि नगरसेवकांसमवेत नव्या ई बसमधून प्रवासही केला। यावेळी बोलताना खासदार महाडिक म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रदूषणमुक्त आणि सक्षम सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेसाठी ई बसेसला प्राधान्य दिलं आहे। सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे कोल्हापूरला पहिल्यांदाच 100 ई बसेस मंजूर झाल्या असून त्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधांसाठीही केंद्र शासनाने 100% निधी दिला आहे। या बसेस KMTच्या ताफ्यात दाखल झाल्यानंतर प्रवाशांना अधिक चांगली सेवा मिळेल आणि KMTची आर्थिक स्थितीही सुधारेल। ई बसेस मंजूर झाल्यानंतर विरोधकांनी केलेल्या टीकेचा उल्लेख करत आम्ही केवळ घोषणा करत नाही तर प्रत्यक्षात काम करून दाखवतो असा टोला त्यांनी लगावला। तसेच KMT प्रशासनाने योग्य वेळापत्रक तयार करून प्रवाशांना वेळेवर आणि दर्जेदार सेवा देण्यासाठी प्रयत्न करावेत असंही त्यांनी सांगितलं। यावेळी केशवराव भोसले नाट्यगृहाचे खाजगीकरण होणार नसल्याचं स्पष्ट करत रंगकर्मींनी निर्धास्त राहावं आणि आपल्या सूचना प्रशासनाकडे मांडाव्यात असं आवाहन त्यांनी केलं। तसेच काँग्रेसकडून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर होत असलेल्या टीकेचाही त्यांनी समाचार घेतला। दरम्यान परिवहन समिती सदस्य हेमंत आराध्य यांनी इंटेलिजन्स ट्रान्सपोर्ट मॅनेजमेंट सिस्टीमसाठीही 8 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्याबरोबरच गृह विभागाकडे प्रलंबित असलेले 2 कोटी रुपये मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याची मागणी केली आहे। यावेळी नगरसेवक मुरलीधर जाधव, विजयसिंह खाडे पाटील, प्राध्यापक जयंत पाटील, बबन मोकासे, चंद्रकांत सकपाळ, प्रमोद देसाई, विजयसिंह देसाई, नगरसेविका दीपा ठाणेकर, रेखा उगवे, माधुरी नकाते, नेहा तेंडुलकर, निलिमा पाटील, अजित ठाणेकर, किरण नकाते, अतिरिक्त परिवहन व्यवस्थापक संजय भोसले, PN गुरव, प्रसाद जाधव यांच्यासह KMTचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा।